सर्वांना नमस्कार. 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकीला जिल्हा परिषद पंचायत समितीला सर्व शेतकरी बांधवांना लातूर जिल्ह्यातला मी नम्र आवाहन करतो की अनेक गावांमध्ये फिरत असताना एक जिव्हाळ्याचा प्रश्न जे आमच्या समक्ष दिसून आला की तो म्हणजे पाणंद रस्त्याचा. परवाच आदरणीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब आले. त्यांनी अतिशय एक महत्वाकांक्षी योजना जी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारची घोषणा केलेली आहे ती म्हणजे बळीराजा पाणंद रस्ता. मी एक कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, एक सेवक म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की आपण काळजी करू नका, निश्चिंत राहा. आपल्या ज्या ज्या पाणंद रस्त्याचे जे विषय आहेत, बळीराजाच्या पाणंद रस्त्यामध्ये त्या लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले असतील, तालुक्यातले असतील, सर्वजण, आणि खास मी आज योगायोग मी हलगरा गावात आहे, तर हलगऱ्यांच्या शेतकऱ्यांचा पण हा मोठा प्रश्न आहे. मी हलगरा, शिरशी, अंगरगा, तांबरवाडी, सावरी, गरगेडा, माकणी सर्व जे असतील, निलंगा तालुका आणि लातूर जिल्हा, हे सर्व शेतकरी बांधवांना बळीराजा पाणंद रस्त्याच्या अंतर्गत तिथले लोकप्रतिनिधी समितीचे अध्यक्ष आहेत. आपल्या जे जे पाणंद रस्ते आहेत ते 100% पुढच्या 1 वर्षात पूर्ण करून घ्यायची एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला शब्द देतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एक नेहमी या सरकारच्या माध्यमातून, माननीय मोदीजींच्या माध्यमातून, जसं कधी कुठल्याही सरकारने शेतकऱ्यांना कधी मदतीचा हात दिला नाही, पण शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून केंद्र सरकारचे 6,000 आणि राज्य सरकारचे 6,000 असे 12,000 रुपये प्रति वर्ष आपल्या खात्यावर पडतात. त्याचाच एक पुढचा पाऊल म्हणून बळीराजा पाणंद रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने सक्षम करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, एवढा आपल्याला शब्द देतो. आमच्या गावाचे इथं उपसरपंच आहेत ज्यांनी हे विशेष लक्ष केंद्रित करून माझ्या निर्देशाचं आणून दिलं. मी या माझ्या युवक तरुण मित्रांना तुमचे काय 2 शब्द असतील तर आपण पण बोलू शकतो. हलगरामधील सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की सर्व जेवढे आपले पाणंद रस्ते आहेत ते आपण 1 वर्षाच्या आत कंप्लीट करू भैयासाहेबाच्या एवढंच माझं